त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट बघणार आहे आपण फिक्स बीम. बरोबर आहे. आता डेफिनेशन ऑफ दी फिक्स बीम काय? अ बीम हुज एंड फर्मली बिल्ट इन दी सपोर्ट्स लाईक वॉल्स, पिलर्स ऑर एनी अदर स्ट्रक्चर, देन सच बीम इज कॉल्ड ॲज ए फिक्स बीम. म्हणजे असा बीम की ज्याचे सपोर्ट्स काय केलेले आहेत, वॉल्समध्ये, पिलर्समध्ये किंवा एनी अदर स्ट्रक्चरमध्ये आपण काय केले आहेत, फिक्स केले. बरोबर. फर्मली काय केलेत, बिल्ड केलेत. तर अशा बीमला आपण काय म्हणणार आहे, फिक्स बीम. फिक्स एंड मोमेंट्स आर डेव्हलप ॲट दी एंड सपोर्ट ड्यू टू दी फिक्सिसिटी. म्हणजे जे काही सपोर्ट्स असणार ते काय तुमचे फिक्स आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, जे काही दोन फिक्स एंड आहेत तर त्या फिक्स एंड्सला मोमेंट्स काय होतात, तुमच्या डेव्हलप होतात. बरोबर. आता त्यानंतर नेक्स्ट डेफिनेशन आहे तुमची फिक्सिंग. वेन अ स्ट्रक्चर इज रिस्ट्रेन अगेन्स्ट रोटेशन अँड व्हर्टिकल मुवमेंट देन इट इज कॉल्ड ॲज ए फिक्सिंग. म्हणजे आता हे जे काही दोन सपोर्ट्स आहेत, बरोबर, ते काय केलेत, फिक्स केलेत. बरोबर. त्याच्यामुळे काय होणार आहे, हे जे काही दोन सपोर्ट्स आहेत तर तिथं काय होणार नाही, तुमचं रोटेशन पण होणार नाही आणि त्याच्यानंतर व्हर्टिकली किंवा हॉरिझॉन्टली काय होणार नाही, तिथं मुवमेंट पण होणार नाही आणि त्याचं रोटेशन पण होणार नाही. त्यामुळे त्याला आपण काय म्हणतो, फिक्सिंग. बरोबर. आता त्यानंतर आता नेक्स्ट पॉईंट आपल्याला बघायचं आहे कन्सेप्ट अँड इफेक्ट ऑफ फिक्सिसिटी. बरोबर. आता सपोज तुमचं जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल, बरोबर, सिम्पली सपोर्टेड बीममध्ये आपण काय बघितलं होतं, जे काही स्लोप्स, बरोबर, त्याच्यावरनं बीमवरनं जो काही व्हर्टिकल लोड आपण अप्लाय करतो, बरोबर, पॉईंट लोड असेल, UDL असेल किंवा UBL असेल, बरोबर, तर त्याच्यामुळे जो काही डिफ्लेक्टेड शेप क्रिएट होतो आणि हा जो काही टँजंट असतील, बरोबर, त्या डिफ्लेक्टेड शेपच्या विथ हॉरिझॉन्टल तो जो काही अँगल क्रिएट होतो त्याला आपण काय म्हटलं होतं, तुमचं स्लोप्स, थिटा ए आणि थिटा बी. हे काय होते, मॅक्झिमम स्लोप ॲट सिम्पली सपोर्ट, मॅक्झिमम स्लोप्स क्रिएट होता. बरोबर. आणि मॅक्झिमम डिफ्लेक्शन काय असणार, तुमचं व्हर्टिकल डिस्टन्स. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जर आपण फिक्स एंड किंवा फिक्स बीम जर बघितला, बरोबर, तिथं काय होतात, फिक्स्ड एंड मोमेंट्स क्रिएट होतात आणि जे काही जो काही स्लोप असणार आहे तुमचा ॲट दी फिक्स एंड ते काय असणार, तुमचे 0 असणार आहे. बरोबर. कारण तिथं काय केलं तुम्ही, रोटेशन तिथं होत नाही किंवा व्हर्टिकल काही मुवमेंट होत नाही फिक्स्ड बीम्सला. बरोबर. इथं काय असणार आहे, तुमचा जो काही थिटा ए आणि थिटा बी असणार आहे तो काय असणार, तुमचा 0 असणार आहे. बरोबर. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपल्याला बघायचे ॲडव्हान्टेजेस अँड डिसॲडव्हान्टेजेस ऑफ फिक्स बीम ओव्हर सिम्पली सपोर्टेड बीम. म्हणजे फिक्स बीमचे जे काही ॲडव्हान्टेजेस आणि डिसॲडव्हान्टेजेस आहे सिम्पली सपोर्टच्या कंपॅरिझनमध्ये. तर त्यामध्ये फर्स्ट आहे, द स्लोप्स ॲट दी एंड सपोर्ट इन केस ऑफ फिक्स बीम आर 0 बट इन केस ऑफ सिम्पली सपोर्टेड बीम स्लोप्स आर मॅक्झिमम. जर तुमचा सिम्पली सपोर्टेड बीम असेल, आत्ताच आपण बघितलं सिम्पली सपोर्टेड बीम्समध्ये जे काही स्लोप्स होते, बरोबर, ॲट सपोर्ट्स, ते काय होते, तुमचे मॅक्झिमम होते. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये फिक्स बीममध्ये काय तुमचे 0 आहेत. इन केस ऑफ फिक्स्ड बीम द व्हॅल्यूज ऑफ बेंडिंग मोमेंट अँड डिफ्लेक्शन आर लेस ॲज कम्पेअर्ड टू सिम्पली सपोर्टेड बीम फॉर दी सेम स्पॅन अँड लोडिंग. म्हणजे ज्यावेळी तुमचा फिक्स्ड बीम असेल तर अशा कंडिशन्समध्ये जे काही बेंडिंग मोमेंट आणि डिफ्लेक्शन असेल ते काय असतं, तुमचं कमी असतं ॲज कम्पेअर्ड टू सिम्पली सपोर्टेड बीम, जरी त्याचा स्पॅन आणि लोडिंग काय असेल तुमचं सेम असेल. बरोबर. त्याच्यानंतर फिक्स बीम्स आर मोर स्ट्रॉंग, स्टेबल अँड स्टीप दॅन सिम्पली सपोर्टेड बीम. ज्यावेळी तुमची बीम फिक्स्ड असेल तर अशा कंडिशन्समध्ये ती मोर स्टेबल असते, स्ट्रॉंग असते आणि स्टीप असते ॲज कम्पेअर्ड टू दी सिम्पली सपोर्टेड. आता त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये आपण बघणार आहे डिसॲडव्हान्टेजेस. फिक्स बीमचे जे काही डिसॲडव्हान्टेजेस आहेत, इफ एनी वन ऑफ दी सपोर्ट सिंक्स टू स्मॉल एक्सटंट इट इंड्युसेस ॲडिशनल मुवमेंट ॲट इच एंड. सिंक्स म्हणजे काय होतो, तो खाली डाऊनवर्ड डायरेक्शन्सने त्याची काय होते, मुवमेंट होते. बरोबर. म्हणजे हा जर पर्टिक्युलर एखादा सपोर्ट जर सिंक झाला तर काय करतो, ॲडिशनल मुवमेंट काय करतो, प्रत्येक एंडला काय करतो, इंड्यूस करतो. बरोबर. त्यानंतर सिन्स द बोथ एंड ऑफ दी बीम आर फिक्स्ड टेम्परेचर स्ट्रेसेस आर डेव्हलप ड्यू टू दी व्हॅरिएशन इन टेम्परेचर. म्हणजे बोथ एंड काय त्याचे फिक्स आहेत. बरोबर. त्याच्यामुळे काय होतं, जर टेम्परेचर व्हॅरिएशन्स आलं तर दोन्ही जे काही एंड्स असतील तर तिथे काय होतात, तुमच्या टेम्परेचर स्ट्रेसेस इंड्यूस्ड होतात. The end of fixed beam can be distributed due to the frequent fluctuations in loading. म्हणजे जर तुम्ही फ्रिक्वेंट फ्लक्च्युएशन्स करत असाल, बरोबर, तर ते काय होतात, जे काही एंड ऑफ दी फिक्स बीम्स असतात आर डिस्टर्ब. म्हणजे काय होतात, एंड जे काही फिक्स्ड एंड असणार ते काय होणार आहे, डिस्टर्ब होणार आहे, जर तुम्ही लोडिंगमधलं जे काही फ्लक्च्युएशन असेल ते जर तुमचं फ्रिक्वेंट असेल. त्यानंतर नेक्स्ट पॉईंटमध्ये थेअरीला मॅक्झिमम टाईप्स तुम्हाला क्वेश्चन विचारला जातो, डिफरन्शिएट बिटवीन फिक्स बीम अँड सिम्पली सपोर्टेड बीम. तर आता फिक्स्ड बीम आणि सिम्पली सपोर्टेड बीममधला डिफरन्स काय असणार आहे, बरोबर. डिफरन्स आता फर्स्ट पॉईंट जर तुम्ही फिक्स बीममध्ये बघितलं तर स्लोप ॲट दी एंड सपोर्ट इन केस ऑफ फिक्स बीम आर 0. आत्ताच आपण बघितलं जे काही फिक्स बीम आहे तर त्याला जे काही स्लोप्स असणार आहेत ॲट दी सपोर्ट्स ते काय येतात, तुमचे 0 येतात. त्याच्याच कंपॅरिझनमध्ये जर सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर स्लोप काय असते, तुमचा मॅक्झिमम असतं. बरोबर. स्लोप अँड
ॲट दी एंड सपोर्ट्स. त्याच्यानंतर सेकंड आहे फिक्स बीममध्ये व्हॅल्यूज ऑफ दी बेंडिंग मुवमेंट अँड डिफ्लेक्शन आर लेस. म्हणजे ॲज कम्पेअर टू सिम्पली सपोर्टेड बीम बेंडिंग मुवमेंट आणि डिफ्लेक्शन काय असते तुमचं कमी असते बरोबर. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये सिम्पली सपोर्टेड बीममध्ये व्हॅल्यूज ऑफ बेंडिंग मुवमेंट अँड डिफ्लेक्शन आर मोर ॲज कम्पेअर टू फिक्स बीम. त्याच्यानंतर फिक्स बीम्स काय असतात तुमच्या मोर स्ट्रॉंग स्टेबल आणि स्टीप. सिम्पली सपोर्टेड बीम इज नॉट स्ट्रॉंग स्टेबल अँड स्टीप ॲज कम्पेअर टू फिक्स बीम. आणि लास्ट पॉईंट आपण काय सांगू शकतो, सिन्स द बोथ एंड ऑफ दी बीम आर फिक्स्ड टेम्परेचर स्ट्रेसेस आर डेव्हलप ड्यू टू दी व्हॅरिएशन इन टेम्परेचर. म्हणजे बोथ एंड्स काय तुमचे फिक्स्ड असल्यामुळे जर टेम्परेचर व्हॅरिएशन्स असतील तर टेम्परेचर स्ट्रेसेस फिक्स बीम्समध्ये काय होतात तुमचे इंड्यूस्ड होतात. पण त्याच्याच कंपॅरिझनमध्ये सिम्पली सपोर्टेड बीम असेल तर सिम्पली सपोर्टेड बीममध्ये कुठल्याही टेम्परेचर स्ट्रेसेस काय होत नाहीत डेव्हलप होत नाहीत. त्यानंतर आता नेक्स्ट प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. इम्पॉर्टंट पॉईंट्स आहे तुम्हाला प्रिन्सिपल विचारलं जातं थेरी पेपरसाठी. इट स्टेट्स दॅट इफ द नंबर ऑफ फोर्सेस ऑर दी मोमेंट्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली on a body then their combined effect on the body is equal to algebraic sum of the effects of the individual forces or the moments considered separately. बरोबर. म्हणजे जर नंबर ऑफ फोर्सेस ऑर दी मोमेंट्स एका पर्टिक्युलर बीमवर किंवा कुठल्याही बॉडीवर जर ॲक्ट होत असतील बरोबर तर त्यांचा कंबाईन इफेक्ट काय असतो इज इक्वल टू अल्जेब्रिक सम ऑफ दी इफेक्ट्स ऑफ दी इंडिव्हिज्युअल फोर्सेस ऑर दी मोमेंट्स कन्सिडर सेपरेटली. म्हणजे त्यांचे जे काही सेपरेट इंडिव्हिज्युअल फोर्सेसचे जे काही अल्जेब्रिक सम असणारे इफेक्ट्स ऑफ दी मोमेंट्स तर त्याची काय होते अल्जेब्रिक सम होते. त्याला आपण काय म्हणते प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन. इट स्टेट्स दॅट इफ दी नंबर ऑफ फोर्सेस ऑर दी मोमेंट्स आर ॲक्टिंग सायमल्टेनियसली ऑन अ बॉडी. म्हणजे बॉडीवर जर नंबर ऑफ फोर्सेस सायमल्टेनियसली ॲक्ट जर होत असतील तर त्यांचा जो काही कंबाईन इफेक्ट असणार आहे तो कशाच्या इक्वल असतो अल्जेब्रिक सम ऑफ दी इफेक्ट्स ऑफ दी इंडिव्हिज्युअल फोर्सेस ऑर दी मोमेंट्स कन्सिडर सेपरेटली. म्हणजे जे काही प्रत्येक इंडिव्हिज्युअल फोर्सचं जी काही अल्जेब्रिक सम असणार आहे तर ती त्याच्या इक्वल असणार. त्यानंतर नेक्स्ट त्याच्यामध्ये व्हेरियस डेरिवेशन्स आपण कन्सिडर करू काही स्टँडर्ड केसेस त्याच्यामध्ये कन्सिडर केल्या जे आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज करावे लागणार. तर त्यामध्ये फर्स्ट आहे फिक्स बीम कॅरिंग अ सेंट्रल पॉईंट लोड. म्हणजे एक फर्स्ट कंडिशन आहे पोझिशन ऑफ लोडिंग ऑन ए फिक्स बीम. फर्स्ट काय आहे तुमचा फिक्स बीम आहे आणि त्याच्यावर सेंट्रलला काय आहे तुमचा पॉईंट लोड आहे बरोबर. तर त्यावेळी फ्री मोमेंट्स काय असणार तुमच्या मोमेंट ॲट ए इज इक्वल टू 0, मोमेंट ॲट बी इज इक्वल टू 0 आणि जी काही मोमेंट ॲट सी इज इक्वल टू काय असणार आहे मॅक्झिमम असणार आहे तर ती काय असणार आहे WL/4. ती काय असणार तुमचे सॅगिंग बेंडिंग मोमेंट. त्याच्यानंतर फिक्स्ड एंड मोमेंट्स काय असणार आहेत मोमेंट ॲट ए इज इक्वल टू WL/8 आणि मोमेंट ॲट बी इज इक्वल टू -WL/8. म्हणजे काय असणार आहे निगेटिव्ह साईन काय इंडिकेट करते तुमचं हॉगिंग बेंडिंग मोमेंट बरोबर. त्याच्यानंतर सेकंड केस आहे तुमची फिक्स्ड बीम कॅरिंग UDL ओव्हर दी एंटायर स्पॅन. ते फिक्स बीम आहे एंटायर स्पॅनला काय तुमचा UDL आहे बरोबर. हा UDLची इंटेन्सिटी जर बघितलं तर तो कुठे ॲक्ट होईल तुमचा सेंटरला जे डिस्टन्स असणार तुमचं L/2 आणि L/2. मग आता फ्री मोमेंट्स काय असणार आहे तुमच्या ज्यावेळी UDL ॲक्ट होत असेल ऑन दी एंटायर स्पॅन. मोमेंट ए इज इक्वल टू 0, मोमेंट बी इज इक्वल टू 0 आणि मोमेंट सी इज इक्वल टू मोमेंट काय असणार तुमची मॅक्झिमम. ही काय असेल तुमची जर इथं काय होता तुमचा पॉईंट लोड होता बरोबर. म्हणजे काय येत होतं पॉईंट लोडसाठी WL/4. म्हणजे ज्यावेळी तुमचा UDL असेल तर ती काय असणार तुमची WL²/8. ही काय असेल तुमची सॅगिंग. त्याच्यानंतर फिक्स्ड एंड मोमेंट्स काय असतील मोमेंट ॲट ए इज इक्वल टू -WL²/12. इथं काय होतं WL/8 बरोबर. त्याच्यानंतर इथं काय WL²/12. त्याच्यानंतर मोमेंट बी काय असणार आहे फक्त निगेटिव्ह साईन इथं प्लस या. त्याच्यानंतर इथं -WL²/12 निगेटिव्ह बेंडिंग मोमेंट इंडिकेट्स काय असणार आहे निगेटिव्ह साईन हॉगिंग. त्याच्यानंतर थर्ड केस आहे तुमची फिक्स्ड बीम कॅरिंग अँड इसेंट्रिक पॉईंट लोड दॅट इज लोड अदर दॅन दी मिड स्पॅन. म्हणजे इथं सेंटरला पॉईंट लोड होता इथं काय तुमचा अदर दॅन दी मिड स्पॅन. मोमेंट ए इज इक्वल टू 0, मोमेंट बी इज इक्वल टू 0, मोमेंट ॲट सी इज इक्वल टू मॅक्झिमम WAB/L. म्हणजे W त्याच्यानंतर हे जे काही डिस्टन्स ए त्याच्यानंतर B/L हे काय आलं तुमचं सॅगिंग. त्याच्यानंतर मोमेंट ए इज इक्वल टू WAB²/L² आणि मोमेंट बी काय असणार तुमचा WBA²/L². AB आणि BA मध्ये काय होते चेंज होते बरोबर. निगेटिव्ह साईन इंडिकेट्स हॉगिंग बेंडिंग मोमेंट. तर याच्या काही स्टँडर्ड केसेस आहेत तर त्या स्टँडर्ड केसेस आपल्याला प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी यूज करायच्यात.